डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेचा अपमान करणारा एक पोस्टर काल काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश युवाचा प्रभारी असलेल्या अजय चिकारांनी प्रकाशित केलेला आहे। त्या पोस्टरमध्ये त्यांनी चक्क दीक्षाभूमीवर हिंदुत्ववादी भगवा झेंडा दाखवलेला आहे। म्हणजे बेहतर नागपूरच्या नावाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेचा अपमान करायचा, इथल्या तमाम बौद्धांना आव्हान करायचं, हे जे काही काम चिकारांनी केलेलं आहे ते काँग्रेसची मूळ प्रवृत्ती आणि काँग्रेसचा बौद्ध विरोधी द्वेष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती असलेला द्वेष हे सुद्धा सिद्ध करणार आहे। ज्या पद्धतीने देशभरामध्ये वेगवेगळ्या धार्मिक स्थळांवर हिंदुत्ववादी झेंडे गाडण्याचं काम भाजप आणि त्यांचे सगळे सहकारी करतात, तेच काम आता काँग्रेसवाल्यांनी सुरू केलं। पूर्वी सॉफ्ट हिंदुत्वाच्या नावाखाली निवडणुका लढवणाऱ्या काँग्रेसने आता आपलं मूळ रूप जे आहे ते सिद्ध करायला घेतलेलं आहे। आणि हे बौद्ध समाजाला थेट आव्हान आहे आणि मी बौद्ध समाजाला विचारू इच्छितो की ते काँग्रेसच्या या नालायकपणाचं उत्तर देणार आहेत की नाही। जर थेट बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीवर हे काँग्रेसवाले एक हिंदुत्ववादी भगवा झेंडा दाखवत असतील तर आता या देशामध्ये आपल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या संदर्भात नुसतं भाजपपासून धोका आहे असं नाही, तर तो धोका काँग्रेसपासून सुद्धा निर्माण झालेला आहे। आणि म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांना विचारू इच्छितो की त्यांनी नेमकं काय करायला घेतलेलं आहे। एकीकडे बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर यायचं, संविधानाने बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे त्यांच्याच महाराष्ट्र प्रदेशचा युवाचा प्रभारी हा एक पोस्टर प्रकाशित करून बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेचा अपमान करतो, इथल्या बौद्धांना आव्हान करतो। आणि म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने मी काँग्रेसवाल्यांना हा इशारा देऊ इच्छितो की त्यांनी एका आठवड्याच्या आत चिकाराला धम्मदीक्षेच्या ठिकाणी पाठवायचं, दीक्षाभूमीवर पाठवायचं आहे आणि तिथे नाक रगडून कान पकडून माफी मागायची आहे। आणि त्यांनी जर ही माफी मागितली नाही तर वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते त्याला पकडून चोप देतील, त्याला काळं फासतील आणि पुढे जे काही परिणाम होतील त्याला काँग्रेसवाले जबाबदार राहतील, हे सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे।